हरि ओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोणमुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, डोळे अलगद मिटलेले, हनुवटी जमिनीला समान. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी आहे एक श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, कपालभातीला सुरू. मोकळा झालेला श्वास, त्याची जाणीव. दोन्ही हातांची ध्यानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. ओम वर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओंकाराची प्रार्थना सगळे एकत्रित बोलूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकारा. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडता आपल्या क्षमतेने गंभीरता पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ करून वर. आपल्या साधनेची सुरुवात, आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत पसरा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. शुभ सकाळ. विश्रांती. विश्रांती थोडा वेळ आणि करूया मेरुदंड वक्रासन. त्यासाठी स्थिती. त्याच्या आधी आपण दोन्ही पाय सरळ ठेवू. दोन्ही पाय सरळ ठेवा. दोन्ही हात मांडीवर आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या दिशेला आधी खाली वर. भूमध्यला वंदन आणि पुन्हा वर वर. आणि आता डाव्या दिशेला पुन्हा खाली वळायचं आणि कपाळ घालून श्वास घेत वर. पुन्हा श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे.
पुन्हा श्वास घेत सावकाश वर यायचं, थांबायचं. आणि आता करूया मेरुदंड वक्रासन. साठी उजवा पाय पुढे करायचं, तसं पाहून डाव्या पायाची मणके लावून. आणि आता श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेचं पुढे झुकायचं, श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या उजव्या बाजूने खाली वाकून कपाळ धरते. यथाशक्ती प्रयत्न. श्वासाशी आधारित 1 2 3 बरोबर 4 5 6 7 8 विरुद्ध बाजूने उजवा पाय सरळ, डावा पाय पुढे पडला किंवा जो पाय तुम्ही आधी पुढे केला तो आता सरळ. पुन्हा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे झुकायचं, श्वास घेत वर यायचा आणि विरुद्ध बाजूने आता कपाळ जमीन. 1 2 3 4 थांबायची, पायांवर नंतर घ्यायचं, विश्रांती. टेस्टिंग केलं. आता आपण थोडस फॉरवर्ड बेंड, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात आता एकदा उजव्या मांडीवर एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे झुकायचं, पुन्हा श्वास घेत मध्यभागी यायचं आणि श्वास सोडत डाव्या बाजूने पुन्हा खाली आपलं कपाळ डाव्या बाजूने. श्वासाशी आधारित सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 थांबायची, पायांमधलं अंतर कमी करायचं, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या, उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचा आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त जमिनीला घासत असतो तिकडे घेऊन जायचा आणि मध्यभागी आण. पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं उजव्या पायाचं, डावं पाऊल एकदम रिलॅक्स आणि पुन्हा उजवा पाय जास्तीत जास्त जमिनीला खेचत खेचत उजवीकडे जायचा, म्हणजे सरकवत आणि पुन्हा मध्य. उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे जमिनीला घासत मध्य, उजवीकडे मध्य. उजव्या पायाचं पाऊल रिलॅक्स करायचं. आता डाव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घेऊया आणि जमिनीला घासत डावा पाय डावीकडे मध्य, डावीकडे मध्य, डावीकडे मध्य. पाऊल रिलॅक्स करायचं. दोन्ही पायांमध्ये आता अंतर घ्यायचंय, दोन्ही पायांमध्ये अंतर आपल्या हाताच्या पडून घ्यायच्या, अंगठामध्ये त्याच्यावर 4 बोटं एकमेकांना त्याच्या लावून घ्यायच्या आणि ती पकड आपल्या गुडघ्यांच्या जवळ ठेवायची, दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवायची. आणि आता गुडघ्यांनी आपल्या दोन्ही हातांच्या मुठीवर प्रेशर द्यायचं, प्रेशर प्रेशर प्रेशर. गुडघ्यांनी आपल्या हातांच्या मुठीवर प्रेशर द्यायचंय. हात जमिनीला टेकू नका पूर्णपणे, थोडेसे असे वरती असतील. हा बरोबर. आणि आता गुडघ्यांनी प्रेशर द्यायचंय, प्रेशर 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 प्रेशर. रिलॅक्स. गुडघेदुखीसाठी ही सगळी कृती चालू आहे, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा आपल्या हाताच्या मुठींना गुडघ्यांनी प्रेशर द्यायचंय, प्रेशर 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 प्रेशर. रिलॅक्स. बरोबर, छान. अजून एकदा करूया. आपली जाणीव पूर्णपणे आपल्या गुडघ्यांच्या जॉईंट्स कडे असू दे. पुन्हा एकदा प्रेशर 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 प्रेशर. रिलॅक्स रिलॅक्स. आता पाय जोडून घ्यायचे,
आपल्या हातांचा सपोर्ट आता गुडघ्याच्या शेजारी म्हणजे बाजूला द्यायचा असं या. आणि आता दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ आपल्याला हातांनी प्रेशर द्यायचं. दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ घ्यायचे, जवळ प्रेशर 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 प्रेशर, रिलॅक्स. पुन्हा एकदा दोन्ही गुडघे एकमेकांच्या जास्तीत जास्त करायचे, प्रेशर द्यायचे हातांच्या आधाराने, रिलॅक्स. आता दोन्ही हात मागे घ्या, दोन्ही हात मागे. आणि आता एकदा आपल्याला गुडघे जमिनीकडे असे प्रेस करायचे. श्वास घेत जमिनीकडे प्रेस करा गुडघे, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत जमिनीकडे प्रेस करायचे गुडघे, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत जमिनीकडे प्रेस करूया गुडघे, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत जमिनीकडे गुडघे प्रेस करायचे, श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर, थांबायचंय. आणि आता आपल्या हातांच्या अशा चिमूट करायची, अंगठा आणि पहिलं बोट, आणि आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायची. सुरुवातीला उजव्या गुडघ्याच्या वाटीवर दोन्ही हातांच्या ह्या चिमूट ठेवायच्या आणि गुडघ्याची वाटी थोडीशी वर खाली करायची. बरोबर, थोडीशी अशी वर खाली तिकडचे जे सांधे आहेत, नी जॉईंट्स, ते आपण थोडे मोकळे करून घेतो. आणि मग गोलाकार फिरून घ्या, अगदी सावकाश, क्लॉकवाईज 3 ते 4 वेळा. अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळा. हीच कृती विरुद्ध बाजूला. आता डावा गुडघा थोडासा वर खाली करायचा आपल्या हाताच्या आधाराने, बोटांच्या आधाराने. आणि मग तो क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला, अगदी सावकाश. त्या वाटीप्रमाणे आपण आपली बोट ऍडजस्ट करायची आणि ती वाटी फक्त गोलाकार फिरवायची, बाकी आणि मग पुन्हा विरुद्ध बाजूला. आणि आता आपलं पामिंग करायचं गुडघ्यांना. आपल्या हाताचे तळवे दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे आणि मग पामिंग करायचं. आपण घर्षण कसं करतो असं, तसं आपण गुडघ्याला करू. उजव्या तळहाताने उजवा गुडघा, डाव्या तळहाताने डावा गुडघा. बरोबर, पामिंग करायचंय. पाय आपले फक्त आपल्या बघा गुडघ्याच्या जॉईंट्सच्या इथे किंवा गुडघ्याच्या वाटीच्या इथे आपल्याला कृती करायची. बरोबर, आणि क्लॉकवाईज रोटेशन. एकदा उजवीकडून डावीकडे 5 वेळेला आणि मग डावीकडून उजवीकडे 5 वेळेला. बरोबर, आपल्या हाताच्या तळव्यांनी आपल्याला ही कृती करायची. थांबायचंय, विश्रांती. बटरफ्लाय, दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. पावलांची पकड आपल्या हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली असेल. आणि आता करूया थोडीशी डायनॅमिक कृती. जास्तीत जास्त गुडघे वर खाली अप अँड डाऊन. बरोबर, थांबायचंय. आज आपण करणार आहोत कुर्मासन. कुर्म म्हणजे काय? कासव. कासव हे प्रत्याहाराचं प्रतीक मानलं जातं. मी तुम्हाला ग्रुपवरती अष्टांग योग पाठवलेला आहे. प्रत्याहार म्हणजे काय, की आपल्याला थोडस न्यूट्रल राहायचं असतं. न्यूट्रल म्हणजे कासव कसं काही संकट आले किंवा काही आलं तर तो त्याची सगळी इंद्रिय अशी आतमध्ये करून घेतो. तर त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. म्हणून आता हे कसं करायचं बघा. दोन्ही पाय असेच ठेवायचे, जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे. फक्त उजवा जो पाय आहे त्याच्या पोटरी घालून उजवा हात असा घेऊन जायचा खाली आणि डावा हात डाव्या पोटरीच्या खालून असा घेऊन जायचा. आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे पावलाच्या दिशेने सैल सर सोडायचं. कपाळ पावलाच्या दिशेने सैल. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न. हा, बरोबर आहे. एकदम रिलॅक्स. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स असतील, पोटाचे स्नायू रिलॅक्स. तुमचे हात असे खाली जात आहेत का सर? बघा, असे असं असं असा हात जातोय का बघा पूर्ण. हा हा, बरोबर, टेकवा पूर्ण. तर कोपऱ्यानं जमिनीला टेकवा. हा हा, बरोबर, आता बरोबर. येस, परफेक्ट. आणि मग तुमचं कपाळ आहे ना ते पावलाच्या दिशेने सैल सरसो.
हा बास बरोबर छान. आता इथे थोडस आपल्या गुडघ्यावरती बघा प्रेशर येतो, तर तो त्याचा पण अनुभव घ्या आणि यथाशक्ती थांबा. श्वास आपला चालू असेल. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करा. सावकाश आपलं कपाळ वर घ्या. सावकाश कपाळावर हाताची पकड सोडून घ्या. बरोबर छान केलं छान. आता दोन्ही हात थोडे मागे न्या आणि सीटचा भाग वर उचला म्हणजे तो आलेला स्ट्रेच कमी होईल. मान मागेचा येईल. हा छान. आणि आता दोन्ही पाय सरळ करा म्हणजे क्रॅम्प वगैरे आला येतो ना तर तो येणार नाही. अशी करा. विश्रांती. आता आपण शिकणार आहोत अर्धमत्स्येंद्रासन. अर्धमत्स्येंद्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे एका गुरूच्या नावाने प्रसिद्ध आहे. आतापर्यंत आपण बरीचशी आसनं बघितली जी फक्त प्राण्यांच्या नावाने होती. फक्त हे एक आसन आहे की जे एका गुरूच्या नावाने प्रसिद्ध आहे किंवा प्रचलित आहे. मत्स्येंद्रनाथ हे आपल्याला माहिती आहेत नाथ संप्रदायाचे गुरु आहेत. तर शंकर आणि पार्वती यांच्यामधला जो संवाद आहे तो मत्स्य रूपाने ऐकला अशी आख्यायिका आहे या आसनाच्या मागे. आणि त्यांनी जे आसन ऐकलं ते अर्धवट ऐकलं म्हणून त्याला अर्धमत्स्येंद्रासन असं नाव दिलं गेलं आहे. आपल्याला माहिती आहे हठयोग हा शंकर आणि पार्वती यांच्यामधला संवादातून हा हठयोगाचा जन्म झालेला आहे. तर हाच योग त्यांनी मत्स्य रूपामध्ये ऐकला. तो त्यांना फक्त थोडासा माहिती झालेला आहे. तर हा कसा करायचा हे आसन हे आपण बघून घेऊया. आता ते पूर्ण मत्स्येंद्रासन सुद्धा शिकवलं जातं काही इन्स्टिट्यूट मध्ये. तर आपण ही एक ट्रेडिशनल जी पद्धत आहे ती बघणार आहोत ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. हठयोग प्रदीपिका त्या ग्रंथामध्ये या अर्धमत्स्येंद्रचा उल्लेख आहे. तर हा कसा करायचा आपण बघून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आहेत. फक्त हा कॉन्ट्रा इंजेक्शन ऐकून पाहिजे. ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्याचबरोबर फ्रोझन शोल्डर म्हणजे खांदेदुखी असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची जर शस्त्रक्रिया झाली असेल हर्निया अल्सर अपेंडिक्स किंवा कुठल्याही प्रकारची तर त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. हे आसन डायबेटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे आणि याच्यावरती रिसर्च सुद्धा झालेला आहे. कारण की जिथून डायबिटीसच्या ग्लुकोजची निर्मिती होते आपल्या पॅनक्रियासच्या इकडे तर तिथे या आसनाच्या सरावाने तिथे पीळ येतो, एक ट्विस्ट येतो आणि त्यामुळे तिची निर्मिती ग्लुकोजची निर्मिती होते. ती थोडीशी कमी म्हणजे ती कंट्रोलमध्ये राहते. म्हणून हे आसन डायबिटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या पाठीचा कणा सुद्धा या आसनाच्या सरावाने लवचिक होतो. तर आता हे कसं करायचं बघून घेऊया. ऍडव्हान्स आसन आहे. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवते. म्हणजे ह्याची एक सोपी कृती ती सुद्धा दाखवते आणि जी ट्रेडिशनल पद्धत आहे ती सुद्धा दाखवते. मग आपल्याला जी योग्य वाटेल किंवा आपली जशी शारीरिक क्षमता आहे त्याप्रमाणे करणार. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे जाईल. या आपल्याला पाय जो फोल्ड केलाय आपण उजवा पाय तो आपण असा आडवा घेतो किंवा बऱ्याचशा तो आडवा होतो. पण आपल्याला तो थोडासा सरळ ठेवायचा आहे. आधी बघून घ्या पूर्वी. त्यानंतर डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा. त्याची टाच उजव्या सीटच्या खाली घेऊन द्यायची. डाव्या पायाची टाच उजव्या सीटच्या खाली घेऊन द्यायची. उजवा जो हात आहे हा आपल्याला सीटच्या जवळ ठेवायचा आहे उजव्या सीटच्या जवळ. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन अपोजिट साइडने आपल्याला उजव्या पायाचं पाऊल पकडायचं. आता इथे बऱ्याचदा आपल्याला आपले हात शॉर्ट असतात किंवा आपल्या हाताचे स्नायू तेवढे फ्लेक्झिबल नसतात की आपला सहज पावलापर्यंत जाईल. मग इथे तुम्ही काय करू शकता आपल्या हातांचा विळखा द्यायचा समोरून. समोरून हातांचा विळखा द्यायचा आणि उजव्या साईडला मागे वळायचं. जो हात आपला सपोर्टसाठी उजवा हात मागे आहे तो मागून डाव्या मांडीवर ठेवायचा आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नकळत पाठीचा आपण पाठ जी आहे ही अगदी मागे रेलून करतो तर ती आपल्याला सरळ ठेवायची. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न ज्यांचा हात पावलापर्यंत जात नाही त्यांनी समोरून विळखा घाला किंवा बाजूने उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये आपल्याला खांदे एका सरळ रेषेमध्ये घेऊन यायचे. हनुवटी आपली उजव्या बाजूला असेल. बरोबर छान. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. आपल्या पूर्णपणे
आपल्या कमरेच्या ठिकाणी पोटाच्या इथे आलेला फील त्याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय जो खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करा आणि मग उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे असेल. उजवा पाय जो सरळ आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याची टाच डाव्या सीटच्या खाली येऊ दे. डावा हात सपोर्टसाठी सुरुवातीला आपल्याला सीटच्या जवळ ठेवायचा आहे डाव्या. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि डाव्या पायाचा पाऊल पकडायचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. जर हात जात नसेल तर दोन्ही आपल्या हाताने विळखा घाला डाव्या बरोबर आणि डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा हात जो सपोर्टसाठी मागे आहे तो मागून उजव्या मांडीवर ठेवा आणि यथाशक्ती कृती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. बरोबर. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय प्रथम सरळ आणि मग डावा. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पण विश्रांती घ्यायची. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ. डावा पाय आहे तो फोल्ड करायचा आहे. डावा पाय फोल्ड करा आणि उजवा पाय डोक्याच्या दिशेने सॉरी 90 डिग्री वर घ्या. उजवा पाय 90 डिग्री वर. हा बरोबर. आणि आता श्वास घेत उजवा पाय फोल्ड करायचा आहे. श्वास श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. हा आणि आता एक श्वास घेत घेत आपल्याला उजवा पाय खाली टेकवायचा आहे आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली जमिनीला टेकवायचा आहे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. बरोबर. अजून एक राऊंड. श्वास घेत खाली. गुडघ्यातनं सरळ पाय सोडत वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 टाच जमिनीला लागू दे. 2 बरोबर. जांघेमधून पाय आपण गोलाकार फिरवतोय. 3 अँटी क्लॉकवाईज. डाव्या बाजूने 3 वेळेला. अगदी सावकाश डावीकडून उजवीकडे खाली येताना टाच जमिनीला लागू देत. 1 बरोबर. 2 हा आणि 3. सावकाश उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येतो. 90 डिग्री वर घ्या आणि तो नियंत्रित जमिनीवर येतो. बरोबर. आता डावा पाय सरळ करा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. पाऊल पूर्णपणे जमिनीवर असेल आणि आता श्वास आपल्याला घेत घेत सावकाश आधी डावा पाय वर घेऊन यायचा 90 डिग्री. पूर्णपणे श्वास सोडून द्या आणि आता श्वास घेत खाली. डावा पाय सोडत वर. श्वास घेत खाली गुडघ्यातून सरळ असेल. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. बरोबर. श्वास सोडत वर. आता श्वास घेत आपल्याला फोल्ड करायचा आहे पाय डावा आणि श्वास सोडत सरळ करायचा. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड.
श्वास सोडत सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार करूया. उजवीकडून डावीकडे खाली जाताना टाच जमिनीला लागू दे. 1, अगदी 3 वेळेला आपण कृती करतोय पण सावकाश कृती करा. 2, उजवीकडून डावीकडे 3 वेळा झालं की डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. 1, 2, 3. 3 वेळा झालं की सावकाश सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. पायांमध्ये अंतर असेल, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर असेल. टाचा सुद्धा सीट पासून लांब असतील. आता दोन्ही गुडघे जवळ असे दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ घ्या. पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि मग गुडघे एकमेकांच्या जवळ क्रॉस क्रॉस होऊन येतील ते. म्हणजे एकमेकांना चिटकवायचे क्रॉस करून. गुडघ्यांची टोकं फक्त आपल्याला एकमेकांना लावून घ्यायचे. बाकी पावलांमध्ये अंतर असेल. आता बरोबर वाटतं. ठीक आहे. आणि आता जे तळवे आहेत हे कमरेच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा कमरेच्या खाली आणि डाव्या हाताचा. त्याच्यावर आता आपली कंबर टिपा. खांदे रिलॅक्स. पोटाची स्नायू सुद्धा रिलॅक्स. आणि आता आपल्याला श्वास घेत आपल्या कमरेवरती प्रेशर द्यायचंय आणि श्वास सोडत रिलॅक्स. म्हणजे आपली कंबर आपल्या हातांवरती तिला दाबायची आहे, प्रेस करायची आहे श्वास घेताना आणि श्वास सोडत रिलॅक्स. सुरुवात करूया. श्वास घेत आपली कंबर दाबायची आहे, आपल्या प्रेस करायची आपल्या हाताच्या तळव्यांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. कंबरदुखीचा ज्याला त्रास आहे, पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ते उपयुक्त आहे. श्वास घेत कंबर प्रेस करूया आपल्या हातांवर. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. अजून एक प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचं आहे. दोन्ही पाय सरळ करूया. हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची. कमरेच्या खाली जी हाताची स्थिती आहे ती सोडून द्यायची. विश्रांती. आज आपण बघणार आहोत सर्वांगासन. मागच्या वेळेला आपण विपरीत करणी मुद्रा पाहिली. आज आपण त्याच्या पुढचं आसन बघणार आहोत, सर्वांगासन. आधी एका कुशीला वळून घ्या आणि बघून घ्या हे कसं करायचं. सीटचा भाग समजा 90 डिग्री वरती नाही आला तर म्हणजे उचलता नाही आला आपल्याला तर दोन्ही पायांच्या अंगठे आपल्याला पकडायचे आहेत आणि तिथे फोल्ड करायचंय. तर आधी बघून घ्या हे आसन कसं केलं जातं. सर्वांगासनचे कॉन्ट्राइंडिकेशन ऐकून घ्यायचे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर या सगळे जर हे विकार असतील तर सर्वांगासन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की थायरॉइड सारखे जे आजार आहेत ते आपल्यापासून लांब राहतात. टॉक्सिटर्वे पोझिशन होते, त्यामुळे रक्तप्रवाह हा उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपली पूर्ण बॉडी जी आहे ती चांगल्या प्रकारे नरिश होते. तर आता हे बघूया हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 डिग्री वर घेऊन न्यायचे. सीटचा भाग वर उचलायचा. हाताच्या उभाराने तो अजून जमिनीपासून वर उचलून घ्यायचा. आपल्या हातांचा सपोर्ट जेव्हा आपण विपरीत करणी मुद्रा करतो तेव्हा आपल्या सीटच्या जवळ असतो बघा या प्रकारे. आता इथे आपल्याला हा हातांचा सपोर्ट हळूहळू आपल्या पाठीच्या कण्याकडे घेऊन जायचा आहे. म्हणजे आपला पाठीचा कणा पण सरळ होतो बघा या प्रकारे. आणि दोन्ही जे पाय आहेत ते दिशेने वरती ताणून घ्यायचे. आपला संपूर्ण शरीराचा भार आपल्या शोल्डरवर येतो. हे झालं सर्वांगासन. इथे आपल्याला शीर्षासनाचे लाभ मिळतात या आसनामध्ये.
दोन्ही पाय सिलिंगच्या दिशेने सरळ वर काढून घ्यायचे. उलट चाल करताना बघा सावकाश आपले पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने घेऊन यायचे. हातांचा सपोर्ट जमिनीवर द्यायचा आणि मग नियंत्रित पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सावकाश उलट चाल करायची. आणि मग नियंत्रित दोन्ही पाय जमिनीवर विश्रांती. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न करूया. समजा आपल्याला सीटचा भाग वर नाही उचलता आला तर दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आहेत आणि मग इथे थांबायचे. सुरुवात करूया. जोडलेले ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्या. आपल्या क्षमतेप्रमाणे करा. कुठेही अट्टाहास नका करू, ओव्हर ट्राय करू नका, जेणेकरून आपल्याला इजा होईल. आपल्याला पटकन सीटचा भाग नाही उचलता येत कारण ही सगळी ऍडव्हान्स आसनं आहेत. म्हणून थोडीशी प्रॅक्टिस अशी करायची की दोन्ही पायांचे अंगठे पकडून आपल्याला तिथे थोडा वेळ थांबण्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे पुढची ही आसनं आहेत ती व्यवस्थित जमतील. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे. आणि आता सीटचा भाग थोडासा वर उचला आणि आपल्या हातांचा सपोर्ट द्या. ठीक आहे, दोन्ही पायांचे अंगठे पकडले तरी चालतील सर. ज्यांना जमतंय त्यांनी हळूहळू आपल्या हातांचा आधार आपल्या पाठीच्या कड्याकडे घेऊन जा. दोन्ही पाय सरळ सीटच्या दिशेने वर नेण्याचा प्रयत्न करा. आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या शोल्डरवर येतो. रक्तप्रवाह हा उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते आणि आता इथे थांबायचे थोडा वेळ. अट्टाहास नसेल, यथाशक्ती प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उलट चाल करताना सावकाश आपल्याला आपले पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने घेऊन घ्यायचे. हातांचा सपोर्ट जमिनीवर द्यायचा. पाठी एक एक मणका टेकत टेकत सावकाश कुठेही डोकं वर न उचलता नियंत्रित सावकाश कृती. आणि मग दोन्ही पाय पुन्हा सावकाश जमिनी विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर विश्रांती. इथे आपल्या गळ्याच्या स्नायूंना किंवा गळ्याच्या ग्रंथी ज्या आहेत, कंठस्थ ग्रंथी, तिथे ताण आणि दाब आपल्याला अनुभवता येतो. म्हणून आता सावकाश एका कुशीला वळूया आणि विश्रांती घेऊया. याला सप्लिमेंटरी भुजंगासन आता आपण करूया. सावकाश एका कुशीला वळून पोटावर करून विश्रांती, कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला विश्रांती. याला सप्लिमेंटरी आसन सुलभ भुजंगासन आपण करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरे जी आहेत ती आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील. हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला आणि नंतर आपली सिलिंग. त्याला सप्लिमेंटरी आसन सुलभ भुजंगासन. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण येतो, म्हणजे कंठस्थ ग्रंथींवरती जिथे आपल्याला सर्वांगासन मध्ये दाब असतो तिथे आता माझा ताण आहे, म्हणजे गळ्यापासून पोटापर्यंत दाब आहे, ताण आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास. कोपरे सर जमिनीवर टेकवा. हातांचा स्टँड असेल. हा हा बरोबर. आणि आता नजर तुमची सिलिंग लावून. बरोबर. आता जे पाय आपले मागे आहेत ना ते फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा मागे. हा तुमडून घ्या ते. टाका सीटच्या जवळ येऊ दे. हा आता बरोबर आहे. आणि थोडासा आपल्या मांडीचा भाग वर उचलायचा प्रयत्न करा. थोडासा मांडीचा भाग वर उचलायचा प्रयत्न करा. याला म्हणतात वृश्चिकासन. म्हणजे
शेपटी असते ना मागची, तसे हे आपल्याला आपले पाय दिसतात. दोन्ही पावलं जुळवून ठेवण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. पोट नाही उचलायचं, पोट जमिनीवरच राहू दे, फक्त मांडीचा भाग वर उचलायचा, पोट पूर्णपणे जमिनीवर. सावकाश दोन्ही पाय खाली येऊ दे, कपाळाचा भाग जमिनीवर येऊ दे, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. अजून एकदा आपल्याला सरळ हीच कृती करायची आहे. फक्त हात जे आहेत हे आता आपल्याला खांद्यातून सरळ करायचे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. आता आपण करणार आहोत राज कपोतासन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये येऊ दे. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग, गळ्याचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. दोन्ही हात सुद्धा खांद्यातून सरळ करा. सरळ या वरती, पूर्णपणे वरती या. दोन्ही हात सरळ करा, होल्ड आहेत ना, आणि पूर्णपणे वरती या. कपाळ वगैरे सगळं वर येऊ. हा हा हा, बरोबर, या पूर्ण वरती या. हात एकदम एकदा माझ्याकडे बघू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल. पूर्णपणे हात असे सरळ घ्यायचे. हा हा हा, बरोबर बरोबर. आणि नजर समोर. आता जे पाय आपले मागे सरळ आहेत ना, ते फोल्ड करा. जे पाय मागे सरळ आहेत ते फोल्ड करा. हा, बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5. सावकाश दोन्ही पाय सरळ करा. आणि कपाळ जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश. हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एकादशीला वळायचंय. पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. आणि मग बैठक स्थितीमध्ये या आणि त्याच्यानंतर दंड स्थितीमध्ये यायचं. सावकाश सावकाश दंड स्थितीमध्ये. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. श्वास घेत आपल्याला खांदे वर घ्यायचे आणि श्वास सोडत पुन्हा खाली. फक्त खांद्यांमध्ये हालचाल आपल्याला सुरुवात करूया. श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, खांदे कानाच्या दिशेला, श्वास सोडत खाली. हात एकदम रिलॅक्स असतील जमिनीच्या दिशेने. जर आपल्याला बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर पायामध्ये श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. आधी खांदे पुढे येतील, मग वर येतील, मागे, मध्यभागी. क्लॉकवाईज रोटेशन, पुढून मागे. 1 2, एकदम खांदे रिलॅक्स असतील आणि 3. आणि आता अँटी क्लॉकवाईज खांदे मागे जातील, एकमेकांच्या जवळ येतील, मग वर येतील, पुढे येतील आणि मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मागून पुढे. बरोबर. 1 2 3. आता बोट एकमेकांमध्ये गुंतवून घ्या. तळवे सिलिंडरे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होते. पायांवर नंतर घ्या. आणि आता एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असं साईडवर घ्या. 1 2 3 4 5 6 7
9 10 थांबायचे. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय वरती सरळ एकमेकांच्या समोर. आणि आता एक श्वास घेताना एक बॅकवर्ड बेंड घ्या. श्वास घेत बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे झुकायचा आहे. आपले बाजूने स्विंग होते. बरोबर. हात असे बाजूने स्विंग करायचे. ठीक आहे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली फॉरवर्ड बेंड. एक श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर. श्वास सोडत. 4 एक लास्ट वन. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 5 सरळ इशारा. काल सूर्यनमस्काराच्या स्टेप पाठवल्यात की ग्रुपवरती. कधी अजून हवं असेल तर मी एकदा दाखवते तुम्हाला की समजेल तुम्हाला. सोपं आहे. स्टेप जर बघितल्या असेल तुम्हाला कळेल. मॅटच्या पुढे उभं राहायचं सूर्यनमस्कारासाठी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. हात जोडून घेऊया. डोळे अंगात उघडून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची लालसर पिवळसर केशरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. आणि त्यातून जी ऊर्जा प्राणशक्ती निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपण ह्या ऊर्जेतून एनर्जाइज होतो. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सूर्य जो आपल्याला ऊर्जा प्राणशक्ती देतो आणि त्याच्यासारखं कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्ये यावं अशी आपण त्याला प्रार्थना करू. आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्रापासून एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. प्रयोगक्रिया. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्त पादासन. दोन्ही हात पावलांच्या दिशेने खाली. 4 उजवा पाय मागे. अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा. टाच जी आहे ही सिलिंगच्या दिशेला असते. 4 हे झालं अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे. चतुरंग दंडासन. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. 5 चतुरंग दंडासन. पाठीची स्लँटिंग पोझिशन. 6 अष्टांगासन. 2 गुडघे, 2 पायाचे चवळे, 2 हातांचे तळहात आणि आपलं कपाळ किंवा हनुवट जमिनीवर. छातीचा भाग जमिनीवर. आपल्या शरीराची 8 अंग जमिनीवर टेकतात म्हणून ह्याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार असं म्हटलं जातं. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे, जो पाय मागे नेतो तोच पाय पुढे. अश्वसंचलन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर. टाच आणि नजर सिलिंग. 10 हस्तपादासन. उजवा पाय पुन्हा, डावा पाय पुन्हा पुढे. 11 हस्त आणि 12 नमस्कार. हा झाला आपला अर्जुन क्रिया. ज्यांची एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं. ठीक आहे. सुरुवात करूया आता. तुला दोन्ही पाय जोडलेले. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 पुन्हा एकदा आपण उजवा पाय मागे करूया. उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर. नजर आणि टाच सिलिंग. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 साष्टांगासन.
2 हाताचे तळवे, छातीचा भाग हनुवटी, 2 गुडघे आणि चवड्याचा भाग जमिनीवर, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, दोन्ही पायांच्या टाचा जमिनीच्या लगत असतील, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, बरोबर. 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच नजर स्थिर. 10 हस्तपादासन, डावा पाय पुढे घेऊन यायचा. 11 हस्त उत्तानासन, 12 हस्त. पुन्हा पूर्वस्थिती आणि दुसरी अवस्था. ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्व संचलन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. हळूहळू आपल्याला नंतर याचा स्पीड वाढवायचा. सूर्यनमस्कार केल्यानंतर श्वासाची गती वाढते, म्हणून आपले हात आता आपल्या गुडघ्यांच्या इथे ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायची. ही फुंकर आपल्या पायापर्यंत जाऊ देत, पावलापर्यंत जाऊ देत, म्हणजे वाढलेली गती आपोआप कमी होते. थांबायचं आणि सावकाश बैठक प्राणायामासाठी स्थिर. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा सारखी. दोन्ही हात गुडघ्यांवरती, थोडंसं पुढे व्हायचं, म्हणजे सीटचा भाग मागे ढकलायचा, पाठीचा काळ सरकतो, डोळे बंद. सूर्यनमस्काराच्या स्टेप्सचा आपण मनातल्या मनात मागोवा घेऊया. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं विविवेय प्रतिष्ठितं मातेव पुत्रानश्स्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नन्ति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. माणसाला डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. करूया अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अनुलोम विलोम प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, अंगुली मुद्रा माहिती आहे ना. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटून घेऊया, चेहरा शांत आहे. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूर, डावी बंद. उजवीने संथ रेच, उजवीने पूर,
उजवी बंद, डावीने संथरेच. एक आवर्तन पूर्ण झालं. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घपूर, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच. आता पुढची 3 आवर्तन आपण विदाउट काउंट, विदाउट मी बोलणार नाही. तुम्ही फक्त आपल्या मनाने आपल्याला ही आवर्तन करायची आहेत. डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, मग उजवीने श्वास घ्यायचा आणि डावीने सोडायचा. अशा प्रकारे आपल्याला पुढची 3 आवर्तन मी कुठलीही सूचना आपल्याला ही करायची आहे. आणि 3 आवर्तन झाली की हात पुढे घेतो. आहे तो श्वास सोडून घेऊन सुरुवात करायची आहे. आवर्तन झाली असतील तर दोन्ही हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत डोळ्यालगत म्हटलेले आहेतच. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम आपण आता केला. आपल्या श्वसन मार्गातला बदल त्याचा अनुभव घेऊया. आणि करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची 5 आवर्तन. उजवा जो हात आहे तो आता आपल्या डाव्या छातीवर ठेवा जिथे आपलं हृदय आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहे. खोल दीर्घपूर पहिलं आवर्तन. रेचक करताना भ्रमर गुंजन. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत डोळ्यालगत म्हटलेले आहेतच. खोलवर दीर्घपूर. आता आपलं जे पहिलं बोट आहे ते आपल्या कानामध्ये घालायचं आहे आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. खोलवर दीर्घपूर. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या कानांवर येतील आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. कान दाबायचे आहेत आणि रेचक करताना गुंजन. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. खोलवर दीर्घपूर. तर दोन्ही हातांची 4 बोटं आपल्या बंद डोळ्यांवर येतील आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हातांची तळवे आपल्या टाळूवरती. तिथे हलकासा प्रेशर आणा. खोलवर दीर्घपूर. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन.
दोन्ही हात गुडघ्यांवर. तर ज्ञान मुद्रे. आपल्या टाळूच्या इथे जी स्पंदनांची अनुभूती आपण घेतली आहे त्याचा अनुभव. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून घ्यायची. सावकाश क्विक रिलॅक्सेशन करून तुम्ही दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, दोन्ही हातांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला, मान उजवीकडे डावीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो बाजूला थोड्या वेळासाठी काढून ठेवून द्यायचा आहे. आणि विश्रांती. संपूर्ण शरीर सैलसरपणे जमिनीच्या दिशेने अलगद सोडून द्यायचं आहे. आपल्याला आज पुन्हा आपला दिवस सुरू करायचा आहे आणि त्याच्या आधी आपण ह्या शवासनामध्ये एक थोडीशी विश्रांती घेऊया. आपण जी काही साधना केली आहे त्या साधनेचा क्रम आठवूया. सूर्यनमस्कार, ते सूर्यनमस्कारामधल्या 12 स्टेप्स आपल्याला आठवत आहेत का ते पाहूया. आणि त्याचबरोबर शिथिलीकरण हेही करूया. जाणीवपूर्वक शिथिलीकरण. शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपल्याला मनाने शिथिल शिथिल आणि शिथिल करून घ्यायचे. नाकाने एक श्वास भरून घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडून घ्या. सगळा ताण आपण ह्या श्वासावाटे बाहेर सोडून देता. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स, एकदम सैल सर. एखादा भाग आपण नकळत ताणला असेल तर तो मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. तो कुठलाही असेल, आपल्या मांडीचा असेल, गुडघ्याचा असेल, कमरेचा असेल, सीटचा असेल, तो भाग एकदम रिलॅक्स. खांदे सुद्धा रिलॅक्स. दोन्ही पायांची बोटं, पोटा, पोटरी, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. हातांची बोटं, मनगट, पोपट, दंड, खांदा, पाठीचे मणके, पोटातील आजूबाजूचा भाग, छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, छातीचा पिंजरा, छोटस हृदय शिथिल करायचा. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू रिलॅक्स करायचे. हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, डोळे, भूमध्य, पाठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि केस शिथिल, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लक्ष श्वासाकडे द्यायचंय. श्वास घेताना आणि सोडणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक, मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी या श्वासावाटे बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. आणि श्वास सोडून मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रचंड शांतता, समाधान. मला या क्षणी मी याचा अनुभव घेत आहे. मी केलेली साधना आणि त्याचं उत्तम असे लाभ मला मिळत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे.
मी निरोगी आहे. माझं स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार. माझा रोजचा 1 तास हा मी फक्त स्वतःला देणार आहे, जिथे मी फक्त माझ्या शरीराचा आणि मनाचा विचार करणार आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर आपण स्वतःला, आपल्या शरीराला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे, की ते आपल्याकडून उत्तम अशी साधना करून घेत आहे, आपल्याला खूप चांगली साथ देत आहे. त्याच्यामुळे आपण खूप छान आसनं करत आहोत. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती या क्षणी जागृत झालेली आहे. आणि माझं जीवनाचं जे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, तिथे माझी अगदी योग्य वाटचाल चालू आहे. आणि त्यासाठी लागणारं शारीरिक, मानसिक सामर्थ्य मला प्राप्त होत आहे. बरोबर आपल्या आई-वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाची पुन्हा एकदा आपण सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपल्या हातापायांच्या मध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे, अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने बैठक चालू करूया. डोळे मिटलेले, दोन्ही हात जोडून घ्यायचे शांती पाठासाठी. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमस्कार. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने पुढे झुकूया. हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण पूर्ण समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत कमरेतून सर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. मस्त मध्यम. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी कोपरे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. काही शंका असेल त्यांच्यावर शकतो. भेटूया उद्या सकाळी काही विचारायचं आहे का सर? ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. शुभ दिवस. End